महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांचा कोविड संसर्गावर अमरावती जिल्ह्यात दौरा आयोजित असताना सर्व अधिकारी सोबत बचत भवन येथे बैठक आयोजित होती। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात पत्रकार परिषद आयोजित असल्याने सर्व पत्रकार आधीच जिल्हाधिकारी सभागृहात बसले असताना अचानक एका युवकाने प्रशासनाला न सांगता आत प्रवेश केला। मंत्री टोपे असल्यावर त्यांना अमरावती जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आणि स्वतःला उपचाराकरिता प्रशासन मदत करीत नसल्याचे सांगण्याकरिता यावर काहीच वेळात या युवकाने आमच्या प्रतिनिधीला आधी स्वतः कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले। आमच्या विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने तात्काळ पोलीस यंत्रणेला माहिती दिल्यावर सर्व यंत्रणा सज्ज झाली। मात्र या कोरोनाबाधित युवकाने स्वतःला बाधित असल्याचे पत्रकारांना सांगितले, मात्र त्याला कोरोना चाचणी तपासणी कुठे केली हे सांगू शकला नाही। यात गाडगेनगर पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलवून त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसण्याची विनंती करण्यात आली। मात्र आपले गाराने मंत्रींना सांगण्यात अडून राहिलेल्या या तरुणाने ॲम्ब्युलन्समध्ये बसण्यास मनाई केली। यात काही वेळात पत्रकार परिषदेला आरोग्यमंत्री येणार म्हणून ॲम्ब्युलन्स कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी त्या युवकाला जबरदस्तीने ॲम्ब्युलन्समध्ये कोंबून ठेवून रुग्णालयात नेण्यात आले। त्यानंतर काही वेळात आरोग्यमंत्री राजेश टोपे, महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांची पत्रकार परिषद सुरू झाली। नमस्कार दोस्तों, मैं डॉक्टर मोहित देशमुख। दुर्भाग्यवश मैं कोविड-19 का रैपिड एक्शन टेस्ट किया, रैपिड एंटीजन टेस्ट। उसमें मैं पॉजिटिव हूँ, मेरी मदर पॉजिटिव है। ये टेस्ट करने के लिए पहले हम दर-बदर घूमे सरकारी अस्पतालों में, लेकिन कहीं पे भी रैपिड टेस्ट की फैसिलिटी अवेलेबल नहीं है, किट अवेलेबल नहीं है। और ये हमको फाइनली प्राइवेट में जाके करना पड़ा। कलेक्टर को मैंने न जाने कितने कॉल किए, सिविल सर्जन को कॉल किए, इनका बोलना है अवेलेबिलिटी है, लेकिन मैं तो जगह पे था, मुझको मिला नहीं। और फाइनली इनको मैं बेड के लिए कॉल कर रहा, मैसेजेस कर रहा, तो उसको ये लोग प्राइवेट में भेज के ही मानेंगे ऐसा लग रहा है। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्यूरो, अमरावती।